नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या विशिष्ट व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या विशिष्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यातील हवामानाचा आढावा 2 जून 2026 रोजीचा हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओवरती तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील 2 जून 2026 रोजीचा हवामानाचा आढावा कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। या ठिकाणी आपण हवामान खात्याने आपल्याला या ठिकाणी सावध केलेला आहे की या ठिकाणी या विभागामध्ये 2 जून 2026 रोजी दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये या ठिकाणी वादळी वाऱ्याची स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे। वादळी वारे जे बाष्पयुक्त वाऱ्याची जी स्थिती आहे ती आपल्याला वाढलेली दिसून आलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता, रडारवरती तुम्ही बघू शकत असाल, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये 2 जून 2026 रोजी दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर रडारवरती आपण बघू शकत असाल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडला जो भाग आहे, आपण नंदुरबार झालं, साक्री, धुळे, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव या ठिकाणी आपल्याला 2 जून 2026 रोजी दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण पेठ आलं, नाशिक, जव्हार, घोटी, अकोले या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा विजांचा कडकडाट आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं दक्षिणेकडे आलो आपण, जुन्नर झालं, चाकण, लोणावळा, पुणे या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बोईसर, जव्हार, वापी, वलसाड, वसई, विरार, मुंबई या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं दापोली, चिपळूण, सातारा, कराड, विटा, वडूज, रत्नागिरी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं दक्षिणेकडे आपण वळलो तर या ठिकाणी आपण बघू शकत असाल, कोल्हापूर, सांगली, निप्पाणी, कंकावली, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा 2 जून 2026 रोजी दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। रडारवरती तुम्ही बघू शकत असाल। त्यानंतर इकडं आपण उत्तरेकडे जाऊया आपण या ठिकाणी वैजापूर, सोलापूर, करमाळा, सांगोले, पंढरपूर, नलदुर्ग या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं धाराशिव, नलदुर्ग, लातूर, परळी, बीज, कैज, जामखेड या ठिकाणच्या, इंदापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अहिल्यानगर, पैठण, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजा, शेवगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण विदर्भामध्ये एंट्री करताच उत्तरेकडचा जो भाग आहे, पश्चिम विदर्भातला जो भाग आहे, बुलढाणा, चिखली, जानेफळ, मेकर, खामगाव, नांदुरा, मलकापूर, मोटाळा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण भुसावळ झालं, रावेर, बऱ्हाणपूर, जळगाव, जामोद, तेलारा या ठिकाणच्या, अकोट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला या सातपुडा पर्वतरांगेचा जो प्रदेश आहे या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं दर्यापूर, चिखलदरा, अचलपूर, परतवाडा, अमरावती, मोजारी, चांदूर बाजार, आष्टी, मोर्शी, वरुड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कारंजा, लाड, अकोला, मंगरुळपीर, दारवा, नेर, वाशिम, मालेगाव, रिसोड, मानोरा, पुसद, हिंगोली या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे दुपारनंतर। त्यानंतर इकडं उमरखेड झालं, औंढा, अर्धापूर, नांदेड, पूर्णा, बसमत, भोकर या ठिकाणच्या, धर्माबाद या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। त्यानंतर हिमायतनगर, किनवट,
घाटंजी, आर्णी, उंबरी, पांढरकवडा, आदिलाबाद या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण पूर्व विदर्भाकडे वळूया. या ठिकाणच्या पूर्व विदर्भाचा जो भाग आहे मित्रांनो, हा बऱ्याचसा भाग पूर्व विदर्भाचा जो आहे हा आपल्याला या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर या भागामध्ये जो पूर्व विदर्भातला भाग आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता थोडक्यात म्हणजे कमी दिसायला बघत आहे. या रडारवरती तुम्ही बघू शकत असाल. या ठिकाणी आपण ही होती मित्रांनो 2 जून 2026 रोजीचा हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.